मुंबईसमोर यावर्षी तीव्र पाणी कपातीचे संकट उभे राहिलेले आहे. हवामान विभागाने मान्सून लांबणीवर पडण्याबाबतचा इशारा देखील दिला, तर दुसरीकडे सरकार पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पर्यायी मार्गांचा शोध घेत असून शेतकऱ्यांनाही सतर्कतेचा इशारा आता देण्यात आलेला आहे. एका बाजूला ममता बॅनर्जींनी राजीनामा देण्यास नकार दिला, तर दुसऱ्या बाजूला बंगालमध्ये नवीन सरकार स्थापनेबाबतची अधिसूचना आता जारी करण्यात आली असून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत शुवेंदू अधिकारी हे आघाडीवर असल्याचे आता दिसून येत आहे. तमिळनाडूमध्ये टीवेकी पक्षाचे प्रमुख थलापती विजय हे आज राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा सादर करणार आहेत. काँग्रेस पक्षाने पाठिंबा जाहीर केल्यामुळे एका तरुण राजकीय चेहऱ्याने पहिल्यांदाच राज्यातील राजकीय आघाड्यांचे स्वरूप बदलून टाकलेले आहे. मोनोरेल प्रवासाची प्रतीक्षा आता लवकरच संपणार. मे महिन्याच्या अखेरीस मोनोरेल सेवा पुन्हा सुरू होण्याची शक्यता असून पुढील आठवड्यापासून चाचणी फेऱ्या सुरू करण्याचे नियोजन आहे. मीरा भाईंदरमधील पाणी संकट अधिकच गडद झालेले आहे. मे महिन्यात 2 वेगवेगळ्या दिवशी 24 तासांसाठी पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार असून पहिला पाणी कपात 7 मे रोजी तर दुसरी 21 मे रोजी नियोजित आहे. वसई विरार महानगरपालिकेने भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या घरांनाही पाणी जोडणी देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे हजारो कुटुंबांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. बंगाल आणि तमिळनाडूच्या निवडणूक निकालांचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका कडक इशारा देत म्हटले की जे मंत्री अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. 45 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप देखील समोर आलेले आहेत. आमदार मिहिर कोटेचा यांनी ही निविदा रद्द करण्याची मागणी केली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केलेली आहे. मुंबईच्या भांडूप परिसरात ATS अधिकारी असल्याचे भासवणाऱ्या ठगांनी एका निवृत्त बँक व्यवस्थापकाला 54 दिवस डिजिटल अरेस्ट ठेवलेले होते आणि याच घटनेत पीडित व्यक्तीची 40 लाखांपेक्षा अधिक रुपयांची फसवणूक झालेली आहे. सायबर सेलने या प्रकरणाचा तपास आता सुरू केला आहे. भाईंदर स्थानकावर लोकल ट्रेनची धडक बसल्याने एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि एकच गोंधळ उडाला. बंदी लागू असूनही मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या ठिकाणी महापौर रवी लांडगे आणि भाजपचे एक प्रवक्ते छायाचित्रे काढताना दिसून आले. ही छायाचित्रे समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर यावरून आता मोठा वाद निर्माण झाला. धावपट्टीच्या देखभालीच्या कामामुळे मुंबई विमानतळ 7 मे रोजी 6 तासांसाठी बंद राहणार. सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत या वेळेत विमानसेवा स्थगित करण्यात येणार आहे. भायखळा येथील मारहाण प्रकरणात मुंबई न्यायालयाने माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांच्या सासऱ्यांना जामीन मंजूर केला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. मालाड दिंडोशीजवळ वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर भरधाव वेगाने जाणारी एक कार उलटली आणि अपघातग्रस्त झाली. या घटनेत चालकाला दुखापत झालेली आहे. ठाणे शहरात औषधांच्या वाहतुकीच्या नावाखाली चालणारे दारू तस्करीचे रॅकेट उघडकीस आले. 1 कोटीपेक्षा जास्त रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून राज्य उत्पादन शुल्क विभागाने 2 आरोपी अटक केली आहेत. मेट्रो मार्गिका 2B वरील चेंबूर स्थानक लवकरच सुरू होण्याची तयारीत आहे. पुढील आठवड्यात चाचण्यांचे नियोजन करण्यात आले असून यशस्वी तपासणीनंतर प्रवास सुरू केला जाईल. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात बनावट विवाहाच्या एका रॅकेट उघडकीस आला. एका तरुणीने एका पुरुषाशी बनावट पद्धतीने नवा विवाह रचून त्याची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपासाला आता सुरुवात झाली आहे. अमरावतीमध्ये बनावट साबण निर्मिती करणाऱ्या एका कारखान्यावर छापा टाकण्यात आला. 71 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 4 आरोपींना अटक करण्यात आली. मिठी नदी स्वच्छता मोहिमेच्या कामाचा वेग मंदावला आहे. पावसाळ्यापूर्वी केवळ 34% काम पूर्ण झाले असून त्यामुळे नदीला पूर येण्याचा धोका अद्यापही कायम आहे.